मित्रांनो, जगात अनेक राजे झाले, कित्येक साम्राज्य आली आणि गेली, पण इतिहास ज्या एका नावापुढे आजही नतमस्तक होतो ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या इतिहासात एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद व्यक्तिमत्व, स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान योद्धे. आणि याच महान राजामागे होती एक महान माता, राजमाता जिजाऊ. नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मातृत्व आणि शक्ती. त्यांनी शिवबा वाढवला नाही, त्यांनी स्वराज्य घडवलं. रामायण आणि महाभारताच्या कथा सांगत त्यांनी त्यांना धर्म शिकवला. त्यांच्या संस्कारामुळेच शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांनी तलवार दिली नाही, पण तलवार उचलण्याची हिंमत दिली. जिजाऊ म्हणजे स्वराज्याची खरी जननी. त्यांच्या प्रत्येक शब्दात होतं एक स्वप्न, स्वराज्याचं. शिवबा घडवणं म्हणजे एक युग घडवणं होतं. जिजाऊ नसत्या तर इतिहासही वेगळा असता. ही आहे ती शक्ती जिथून स्वराज्याला बळ मिळालं. श्रद्धा, शक्ती आणि विजयाचं प्रतीक. शिवाजी महाराजांची आराध्य देवी म्हणजेच भवानी माता. असं मानलं जातं की भवानी मातेनेच महाराजांना तलवार प्रदान केली होती. ही तलवार केवळ एक शस्त्र नव्हती, तर धर्म आणि न्यायासाठी लढण्याची शक्ती होती. महाराज प्रत्येक मोहिमेपूर्वी देवीची प्रार्थना करत. या मंदिरातील भवानी मातेची प्रतिमा भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती निर्माण करते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असं भव्य मंदिर. हो, मी बोलतो आहे भिवंडीतील मराठीपाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे साकारलेले राजू चौधरी यांच्या संकल्पनेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले पहिले भव्य दिव्य मंदिर 17 मार्च 2025 रोजी लोकार्पित झाले आहे. 4 एकरात पसरलेले 55 ते 56 फूट उंच आणि गडकिल्ल्यांच्या शैलीत बांधलेले हे मंदिर शिवभक्ती व इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे इतिहास जिवंत झाला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षात गडकिल्ल्यांच्या स्वरूपातील पहिले भव्य मंदिर. या मंदिराची वास्तुकला खास आहे. हे मंदिर हुबेहूब शिवकालीन गडकिल्ल्यांच्या शैलीत तयार करण्यात आले. मंदिराचा मुख्य दरवाजा, त्याचे प्रवेशद्वार आणि घुमट हे सर्व पाहून तुम्हाला रायगडावर आल्याचा भास होईल. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सीताराम रायगड. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, शिवक्षेत्र मराठीपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे भिवंडी मराठीपाड्याला झालेलं आहे तिथे आपण आज भेट दिलेली आहे. हा पूर्ण परिसर जो आहे मराठीपाड्याचा, त्या परिसरामध्ये उजव्या बाजूला आपल्याला शंभूंची प्रतिमा आहे. त्या व्यतिरिक्त इथे सर्व मावळे, त्या व्यतिरिक्त शिलेदार आहेत जे मराठीशाहीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान होतं. हत्तीवर बसून आहेत, काही घोड्यांच्या सोबतीला आहेत, हे सगळे शिलेदार आहेत. इथून हा मोठा एंट्रन्स आहे, त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ती प्रतिमा आपण जाऊन आज बघणार आहे. त्या बाजूला जस्ट दुकानं होत आहेत, तिथे आपल्याला पाणी वगैरे जे काही हवं असेल ते तुम्हाला तिथे मिळत सर्व. त्या व्यतिरिक्त त्या बाजूला तिकडे पार्किंग एरियासुद्धा केलेला आहे. जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येता तुम्ही तर एक इथे छोटासा इश्यू आहे, खालची जी जमीन आहे ती जबरदस्त गरम होते. सो दुपारच्या वेळेला पूर्ण हा परिसर तापलेला असतो, त्यामुळे थोडासा इश्यू आहे. त्यानंतर आपण इथून आतमध्ये जाऊया.
तुम्ही जर याचा एंट्रन्स बघितला तर भयंकर मोठा असा एंट्रन्स आहे. 2-3 गोष्टी सांगाव्याशा इथल्या मेन आहेत. इथे आपण एंट्री करताना प्रथम आपला जो पारंपरिक वेश आहे त्याच्यामध्येच यायचा आहे. म्हणजे स्त्रियांनी खास करून कोणी जो वेस्टर्न कल्चरमधले जे ड्रेसेस आहेत त्याच्यामध्ये येऊ नये, कारण इथे एंट्रीच मिळणार नाही तुम्हाला. त्या व्यतिरिक्त जर मराठ्यांनी किंवा मुलांनी जर पारंपरिक वेश म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुर्ता वगैरे घालून आलात, टी शर्ट या प्रकारे जर तुम्ही काही घालून आलात तर ते आतमध्ये परमिशन मिळेल. अदरवाईज आतमध्ये स्त्रियांना खास करून जर वेस्टर्न कल्चर तुम्ही काही घालून आलात तर तुम्हाला परमिशन मिळणार नाही आतमध्ये जायला. ह्या 2 बाजू आहेत. एंट्री आपण तिथून केली. एंट्री तिथून केल्यानंतर आपण लेफ्टने आतमध्ये आलो. लेफ्टने आतमध्ये आल्यानंतर हा पूर्ण पॅसेजमध्ये तुम्ही बघितलं तर पहिलं इथे ऑफिस आहे. ऑफिसच्या नंतर पूर्ण पॅसेजमध्ये शिवाजी महाराजांचे जे काही त्यांचं जे पूर्ण जसं आपण राज्याभिषेक बोलला किंवा त्यांचे मावळे बोलले तर त्यांचे जिजामाता बोलली तर त्यांचे सगळे स्टॅच्यूज म्हणजे त्यांच्या प्रतिमाच काचेमध्ये ठेवलेले आहेत, दाखवलेले आहेत. त्याचं शिवाजी महाराजांचं इव्हन शिवनेरीवरचा जन्म ते इथे दाखवलेलं आहे. तर आपण एक एक करून आपण बघत जाऊ. थोडासा गरमीचा इश्यू आहे कारण दुपारचे 3 वाजले. आपण 3 वाजता इथे पोहोचलो आहे. 3 वाजल्यापासून आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते इथे. एका आपण लेफ्टने जर आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला तटबंदी बनवली आहे. तटबंदीच्या व्यतिरिक्त 4 बुरुज आहेत जे लेफ्टला राईटला दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला म्हणजे लेफ्ट अँड राईट साईडला असे टोटल 4 बुरुज आहेत. आपण यानंतर बुरुजावर सुद्धा जाऊया. इव्हन हे आहे ऑफिस. इथून पुढे प्रत्येक ठिकाणी जसे हे शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, इथे आपल्या स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ माता आहे. जिजाऊ मातानंतर म्हणजे जो सिक्वेन्स आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तो पूर्ण दाखवला आहे. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, केलेले संस्कार, घेतलेली शपथ, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ, त्यानंतर त्यांची तलवार म्हणजे भवानी तलवार, स्वराज्य स्थापनेमध्ये पहिला किल्ला जो घेतला तो होता तोरणा. त्या तोरणा किल्ल्यावर माता जिजामाता बरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, अफजल खानाचा वध. बघा ना किती जबरदस्त इमेजेस बनवले आहेत, प्रतिमा बनवल्या इथे आहे. इथे जी इमेज आहे यामध्ये दाखवलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत. म्हणजे त्यांनी आरमाराची स्थापना त्यांनी केली. तुम्हाला मी समोरून सर्व प्रतिमा दाखवतो. शिवाकाशीत तुम्हाला आता माहिती आहे, शिवाकाशीत. त्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे. शाहिस्तेखानाची फजिती म्हणजे शाहिस्तेखानाची ज्यामध्ये बोटं कापली गेली, शाहिस्तेखान. मुरारबाजी देशपांडे, गुप्तहेर खाता प्रमुख
बहिर्जी नाईक, पेटार येथून आग्र्याहून सुटका छत्रपती शिवाजी महाराज व दाखली धनी छत्रपती संभाजी महाराज. हिरोजी इंदुलकर, सिद्धिलाल, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, सौरनोबत येसाजी कंक, हिरकणी माता, पन्हाळगड मोहीम कोंडाजी फर्जत, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. याच्यापेक्षाही मोठी एक प्रतिमा पुढे आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथे काय होतं आहे, थोडं बाहेरून येणारा जो उजेड आहे ना तो डायरेक्ट काचेवर येतो, तर त्यामुळे ज्या ज्या प्रतिमा आहेत आतल्या त्या नीट अँड क्लीन दिसत नाही आहे. धर्मवीर धर्मरक्षक दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आपली सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराबाई. इथे आपल्याला बरीचशी पुस्तकं मिळतील जी स्वराज्याच्या निगडीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज स्वराज्याच्या निगडीत आहेत. इथे आपल्याला बरेचसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा दिसतील फोटोमध्ये भेटतील. इथेही काही प्रतिमा आहेत त्या आपण इथून विकत घेऊ शकतो. त्यापेक्षा छोट्या आणि मोठ्या अशा प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत इथे. मगाशी आपण या दरवाजामध्ये एंट्री घेतली, लेफ्टने आपण पूर्ण परिसर फिरून आलो. पूर्ण परिसर आहे, त्यामध्ये बऱ्याचशा इमेजेस आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंत व त्यांच्या सगळ्या लढाई या सगळे दाखवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिर आहे अप्रतिम नक्षी पण बुरुजांच्या पायऱ्या. ॲक्च्युली ते छोटासा प्रॉब्लेम आहे की ह्या पायऱ्या पण संगमरवरी आहेत, उन्हाळ्यामध्ये भयंकर तापलेले आहेत आणि इथे इवन वरती आपण चढलो तर आताही गरम आहे पण तरीही आपल्याला चालणार आहे. तुम्ही बघू शकता हा बुरुज, अमेझिंग बुरुज, तटबंदी पूर्ण बांधलेली आहे. हा एक बुरुज आहे, हा या बाजूला आहे एक बुरुज आहे. जंग्या बनवल्या आहेत सर्व ठिकाणी, त्या सर्व ठिकाणी जंग्या बनवलेल्या आहेत. आपण बुरुजावरून प्रदक्षिणा घालणारे पूर्ण गोल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सकाळी 8 वाजल्यापासून 10पर्यंत चालू असतं. त्या वेळेमध्ये आपण इथे भेट देऊ शकतो. खरंच एकदा तरी या मंदिराला भेट द्यावीच. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघावी, नतमस्तक व्हावं. स्त्रियांना म्हणजे लेडीजसाठी पारंपरिक वेशामध्येच यायचं आहे, अदरवाईज इथे एंट्री नाही आहे. हा आपला दुसरा बुरुज आहे इथे, व प्राचीन बुरुज बनवलेला आहे. हे सर्व पूर्ण काळे पत्थर आहेत. इथे जशी स्वराज्याच्या गडकिल्ल्यांची रचना होती तशा प्रकारचीच रचना आपण या तटबंदीवरून चालतो आहे. बाजूला पूर्ण जे बांधकाम आहे काळ्या पत्थरनेच केलेलं आहे, काळ्या दगडांनीच केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, तिथे ते प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथून मंदिरामधून आपण बाहेर आलो. एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीमधलं हे मंदिर एकदा तरी व्हिजिट करण्यासारखं, एकदा तरी भेट द्यावी. इथे सर्व मावळे, शिलेदार, घोडे आणि इथे एक पाण्याची सोय केलेली आहे. ज्यांना कोणाला पाणी हवं असेल त्यांना पाण्याची सोय केलेली आहे. मी हा व्लॉग आजचा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा बनवलेला छोटासा व्लॉग, छोटासा प्रयत्न की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर इथे बनलं आहे हे लोकांना समजावं, त्यासाठी बनवलेला हा व्लॉग आज मी इथे संपवतो आहे. मी गुरुनाथ कटकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.